हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि इकडे बघू शकता सगळ्यांची आपापली चर्चा सुरू आहे. मांजरालाही घरी आणलेला आहे आंघोळ घालण्यासाठी. म्हणजे 3-4 दिवसाला एक वेळा पिल्ल्याच्या जऱ्या होतात घरी गॅरेजला म्हणजे आंघोळ करायचं असलं की घरी येतं, आंघोळ वगैरे करून दूध पिऊन मग गॅरेजला जातं. तर सगळ्यांची आपापली मस्ती सुरू आहे. वेदिका इकडे लसूण सोलत आहे, आजे त्याच्या मागं फिरत आहे, दिनेशही तेच चालू आहे. आणि भाजीमध्ये आज म्हणजे सगळंच थोडंसं ठेवलेलं होतं. जसं बिनीस आहे, टोमॅटो आहे, बटाटे घेतलेले, 2 शिमला मिरची आहे, कांदे खूप सारे घेतलेले आहेत, कोथिंबीर सगळं वेदिकाला दिलेलं आहे, हिरव्या मिरच्या पण दिलेल्या. तर वेदिका म्हणजे निवांत बसून मी सगळी तयारी करून देते, तोपर्यंत तू तुझी कामं आवरून घे. तर खूप जास्त कामं आहेत आज, तरी बघा इतकी कामं आहेत. काल लक्ष्मीपूजन झालं, तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर त्यानंतर जे असतं ना, खूप सारं पसारा पडलेला आहे घरामध्ये. आणि आणखीन स्वयंपाकी झाला नाही आणि आंघोळीचे आणखीन बाकी राहिलेले आहेत. म्हणजे अजयला आणि वेदिकाला आंघोळ मी घातलेले आहे. आणि काल अभ्यस्नान होतं, कालच मी सगळ्यांना पहाटेच अभ्यस्नान घातलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर आज अजय आणि वेदिका काल दुपारी आलेले आहेत, तर म्हणलं आज यांना अभ्यस्नान घालूया. तर वेदिकाला आणि अजयला आंघोळ घातलेले आहे. परत दिनेश आणि बाबा दोघंजण आंघोळीचे राहिलेले आहेत, बाकीच्यांचं सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता मी इकडं करत आहे स्वयंपाक. तर इकडे वेदिकानं भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. आज शेवग्याची शेंग टाकून मी वरण बनवत आहे. तर शेंगा मी शिजवून घेतलेले आहेत, डाळ पण शिजलेली आहे, कुकरला भात लावलेला आहे. आणि अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते, त्यानंतर देवपूजा मला करायची आहे. परत गायवाडा काढायचा असतो, म्हणजे 5 दिवस गायवाडा मी काढत असते. तर आज 4था दिवस आहे. तर गायवाडाही काढायचा आहे. बाहेरची कामं खूप जास्त आहे, देवपूजेला थोडासा वेळ लागेल. परत लक्ष्मीपूजन झालेली ती पूजा, उत्तर पूजा आहे, खूप सारा गोंधळ आहे. म्हणजे अगोदर कुठलं करू ते सुचत नव्हतं मला. आणि वेदिका पण आज जाणार आहे. मी म्हटलं आज एक दिवस तरी राहा, कारण आता नंदबाई बी आलेल्या नाही आहेत, पण योगेश आणि गायत्री येणार आहेत. तेच म्हटलं आल्यानंतर भेट वगैरे होईल, कारण आता पाहुणे एक यायला सुरुवात झालेली आहे. खरेदी पावली आपली हीच असते की पाहुणे वगैरे येतात तेव्हा छान वाटतं, घर भरून पाहुणे घर भरलेलं आणि छान वाटतं, नाहीतरी एकट्यानं काय सणवार ना. तर आता वेदिका म्हणत आहे की तिकडं पण पूजन आहे, म्हणजे त्यांच्या घरी आज लक्ष्मीपूजन करणार आहेत. म्हणजे काल काही जण केलेले आहेत, आज काही जण केलेले आहेत, पण खरं तरी कालच पूजा करायला चांगला मुहूर्त होता. म्हणजे मी कुठली तयारी केली नव्हती आणि अचानकच म्हणले की आजच पूजन कर, कारण आमुषा उद्या भेटणार नाही आपल्याला. म्हणून मी इतक्या घाईगडबडीत लक्ष्मीपूजन केलं ना, मी तो व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर समजेल किती घाईगडबड होती त्या वेळेमध्ये. त्यामुळे काल थोडासा गोंधळ मला झाला, कारण तयारी आपण काही केली नाही ना, खरंच खूप गोंधळ होतो. कुठल्याही कामाचा नियोजन तयारी थोडीफार झाली मग जास्त वेळ लागणार नाही तिथं आणि सुरळीत आपली कामं होतात. आता या मांजराच्या पिल्ल्याला भूक लागलेली आहे, पायात हिंडत आहे. तर मला अगोदराला दूध ठेवूया आणि आमचाही चहा वगैरे झालेला आहे. आणि इकडं परत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, बाबांची आंघोळ आणखीन झालेली नाही आहे. आणि इकडं संघ हिंडत फिरत माझी स्वयंपाक आणि बाहेरची कामं सगळीच होत आहे. कारण ज्या दिवशी जास्त गोंधळ होतो त्या दिवशी ना संघ कामं मी आवडते, कारण एक करण्यामध्ये ना भरपूर वेळ जात होती इथं. तर इकडे बाबा आलेले आहेत आणि भेंडी घेऊन आलेले आहेत. आणि भेंडीची भाजी बनवली ती आवडत नाही त्यांना, तर काय म्हणत आहेत, भेंडी चिरून फक्त तेल आणि मीठ टाकून भाजून दे, म्हणजे तसं खायला आवडतं त्यांना. म्हणजे जे आपण भाज्या वगैरे बनवतो ना, ते त्यांना तितके आवडत नाही, तर असंच खायला आवडतं. जसं की पालेभाज्या आहेत कच्च्या, परत भेंडी वगैरे थोडंसं तेल मीठ टाकून भाजून खायचं, तसं छान वाटतं. तर इकडं भेंडी जी आहे ना, ते वेदिका आणि बाबा इकडे चिरत आहेत, म्हणजे तयारी करत आहेत. तोपर्यंत मी ही पूर्ण कामं आवरलेली आहेत. आता फक्त स्वयंपाक मला करायचं आहे, म्हणजे भाजी आणि वरण हे अगोदर मी बनवून घेते. परत भात इकडे मी कुकरला लावलेला आहे. आणि टिफिन अगोदर मला भरून द्यायचा आहे यांच्यासाठी, यांच्या गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, दोघांसाठी. बाकीचे सगळे जेवण करते. तर इकडे पॅन ठेवलेले, एका बर्नरवर मी दूध ठेवलेलं आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतला, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे. म्हणजे मिक्स भाजी छान बनते. आणि जेव्हा काही ऑप्शन नसतं त्यावेळी मिक्स भाजी ही बनतच असते. आणि इकडे भात बनलेलाच आहे. तर दिनेशला आणि अजयला अगोदर मी जेवायला वाटते, म्हणजे दोघंजणी जेवण करतील, कारण लेट झालेला आहे आज. आता टायमिंग सांगितलं तर 8:30-9 वाजलेले आहेत, खूप लेट झालेला आहे. जेव्हाही जास्त कामं असतात ना त्यावेळेत वेळेचं ना अजिबात भान राहत नाही, कुठं वेळ जात आहे. आणि सगळ्यासोबत तरी वेळ असा जातो ना की समजतच नाही आपल्याला, तसंच आहे. तिकडे भेंडी तयार झालेली आहे भाजी बनवण्यासाठी. म्हणजे याची भाजी बनवायची नाही, थोडंसं मीठ आणि तेल टाकून भाजायचं आहे, फक्त इतकंच आहे. अगोदर मी ही भाजी बनवून घेते. तर इकडे फोडणी बनत आहे, म्हणजे मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. नंतर जी भाजी आपण इकडे चिरून ठेवले ते एक करून मी टाकलेले आहे. जसं बटाटा आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, गाजर वगैरे आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये ॲड करू शकता. नंतर मी बटाटा टाकला, परतून घेऊया. आणि आता टाकूया यामध्ये टोमॅटो आणि काही मसाले. तर हळदी पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेला आहे आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण का आपण हिरवी मिरची पण घेतलेली आहे. परतून घेऊ. आणि आता टोमॅटो टाकून मी थोडंसं मीठ टाकून भाजी झाकून ठेवणार आहे.
म्हणजे यामध्ये पाणी किंवा चटणी वगैरे काहीच टाकायचं नाही, सुकी भाजी बनणार आहे, पण खूप छान बनते ही भाजी. तर चवीपुरतं मीठ टाकलेले, थोडासा मी मसाला टाकलेला आहे. परतून झाकून ठेवूया, तर भाजी बनत राहील. आणि दूध पण गरम झालेले, ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो, पण आज नाही बनला कारण लेट खूप झालेला होता मला. तर मला अगोदर स्वयंपाक करूया, सगळ्यांचं जेवण खाणं झालं, या सगळ्या कामापासून फ्री झालं की मग दुसरी कामं खूप सारे आहेत, उत्तरपूजा करायची आहे. त्यानंतर वेदिकाही जाणार आहे, तर काही फराळीचं पॅक करून द्यायचं आहे गावाकडे, तर तीही कामं आहेत. तर मला अगोदर सगळ्यांची जेवणं खावणं होऊ दे, मग त्यानंतर करूया. तर इकडे बघू शकता मांजराची पोटपूजा झाली, निवांत बसलेले सोप्यावरती आणि बाकीचे सगळे जेवण करत आहेत. आणि आलेले बाहेर वातावरणाचा एन्जॉय केला, छान झालेलं आहे वातावरण. पण थोडंसं 2-3 दिवस झालं वाटतं की पाऊस येणार. आणि छान अशी कलरफुल मी रांगोळी काढलेली आहे, वरतीही काढलेली आहे. म्हणजे दीपावलीचा सण आहे, तर सगळीकडे अशी सुंदर कलरफुल रांगोळी असलेला छान वाटतं, भरून वाटतं. म्हणजे दररोजचं तर ठीक आहे, पण सणावर थोडंसं स्पेशल असलं खरंच छान वाटतं. इकडे भेंडी भाजण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे, यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून ही भेंडी भाजून घेत आहे. आणि संग ज्वारीच्या भाकरीही बनत आहेत. आणि चपाती भाजी, पनीरची भाजी हे पण मला बनवायचं आहे, पण म्हणलं मॉर्निंगचं अगोदर होऊ दे सगळ्यांचं जेवण खाणं, मग त्यानंतर दुपारी निवांत करूया. तिकडे भाकरी बनत आहेत, भेंडी भाजलेली आहे, टिफिनही भरलेला आहे, दिनेश गेलेलं आहे गॅरेजला. आणि वेदिकाला म्हणलं बाबांना अगोदर जेवायला वाढ, जे भांडे जमलेले आता खूप जास्त झालेले आहेत. तर आता ते भांडे तरी क्लीन करायला वेळ लागणार आहे मला. अगोदर मी देवपूजा करून घेते, थोडासा पसारा झालेलाच आहे इकडं, थोडंसं इग्नोर करा कारण किचनमध्ये पसारा हा असतोच असतो. तर इकडं काही भांडे वेदिका रिकामे करत आहे, म्हणजे जे कुकर आहे ते रिकामं करून घ्यायचं आहे क्लीन करण्यासाठी. आणि परत भात मला बनवायचा आहे. आणि अगोदर मी आता देवपूजा करून घेते. तसं तरी आज खूप लेट झालेलं आहे, म्हणजे 10-10:30 वाजलेले आहेत आता. तर मला आता अगोदर देवपूजा करून घेऊया, खूप लेट झाला तरी ठीक वाटत नाही. आणि तसं तर मी प्रयत्न करत असते की सकाळी लवकर पूजा करावी, म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच व्हावी देवपूजापासून. पण ना खूप लेट होतो सगळ्यांचं आवरण्यामध्ये. तर फायनली देवपूजा झालेली आहे आणि गायवाडाही मी काढलेला आहे इथं. आणि अगोदर मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे, हळदी कुंकू टाकून फुलं वाहून पूजा करून घेऊया. आणि जेही आपलं स्वयंपाक मला ते नैवेद्य दाखवायचं आहे, अगरबत्ती वाहून घ्यायची आहे. तर गायवाडीची पूजा झालेली आहे. आणि उद्या तरी पांडवं काढायची आहेत. आणि इकडं म्हणजे गेटच्या बाहेरच्या साईडला ना पांडवं बनवून ठेवायचे असतात. कशा पद्धतीने करेन व्हिडिओमध्ये शेअर करेन मी, म्हणजे व्हिडिओ ना थोडंसं मागं पुढं होत आहेत, लेट पण होत आहे, तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर आता ही सगळी कामं मी आवरली, कपडे मशीनला लावलेले आहेत. आणि किचनमध्ये जे पसारा पडलेला होता ते पण मी आवरलेला आहे. आणि आता वेदिका जायला निघालेले आहे. टाईम सांगितलं दुपारचे 12:30-1 वाजलेले आहेत आता. तर म्हणलं इव्हनिंगला जाशील, पण नाही, पूजाचा तिकडून सारखा फोन येत आहे की ये लवकर ये, म्हणजे काकूच्या घरी आज लक्ष्मीपूजन आहे, तर वेदिकाला तिकडंच जायचं आहे. म्हणजे पूजा आणि मी बहिणीच आहोत, म्हणजे चुलत बहिणी. तर 2 नाते आहेत, जाऊबाई पण आहे, बहीण पण आहे. तर तिकडं माझ्या माहेरी काकांच्या घरी आज लक्ष्मीपूजन आहे, तर वेदिकाला तिकडंच जायचं आहे. तर सगळं मी थोडंफार इकडं फराळीचं दिलेलं आहे, कारण त्यांच्या घरी खूप बनलेलं आहे. वेदिका तेच म्हणत आहे मम्मीने सगळं बनवलेलं आहे, जास्त देऊ नको. तर इकडं सगळं मी 4-4 टाकलेले, अनारसे, लाडू, करंजी, परत चकली, हे सगळं मी बनवलेलं आहे. थोडंसं इकडं कवरमध्ये पॅक केलेलं आहे. चिवडा तर न्यायला न गमत आहे, कारण चिवडा वगैरे सगळं बनलेलं आहे. तर असू दे म्हणलं, जितकं बनवलं तितकं थोडंफार मी दिलेलं आहे. आणि म्हणलं हे कवर असू दे का मोठ्या कवरमध्ये ठेवू, म्हणजे आता कपडे वगैरे पिशवीमध्ये असतात, त्याला ऑइल लागेल. तर एकात 1-2 कवर मी इकडे दिलेले आहेत. तर वेदिकाची पॅकिंग झालेली आहे. तर म्हणलं राहा 2-3 दिवस, पण नाही, तिकडे आता काकांच्या घरी लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे पूजा पण तिकडे जाणार, वेदिका पण तिकडे जाणार आहे, सगळेजण जाणार आहेत. तर ठीक आहे म्हणलं, आता पूजेला ना सगळे पाहुणे आली, छान वाटतं. तर वेदिकाला सगळं आवरून दिलेलं आहे. आणि बाईक घेऊन आलेले, तर आता एसटीची वाट बघण्याची काही गरज नाही आहे, तर जातील निवांत. आता हे जायला निघाले, त्यांनी मला खूप सुनं वाटत आहे, म्हणजे कालच आलेले 2 जण आणि छान भरून वाटत होतं. दिनेशला पण छान वाटत होतं, म्हणजे आजीचं आणि दिनेशचं खूप चालतं आणि खूप मस्ती या दोघांनी केली. पण आता हे दोघं जायला निघालेच ना, त्यामुळे थोडंसं सुनं वाटत आहे. तर असं आता जात आहेत, कारण तिकडं पण पूजन आहे त्यामुळे. आणि गॅरेजमध्ये ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी अगोदरच येतील सगळेजण, गावाकडून पूजा वगैरे सगळेजण येतात आणि दीपक पण. तर तेव्हा परत आपली दीपावली सुरू होणार आहे, म्हणजे आता तरी आहे दीपावली, पण दीपक आल्यानंतर परत सगळ्या रेसिपी बनतील आणि सगळं पूजन वगैरे गॅरेजमध्ये तेव्हाच होणार आहे. तेव्हा परत आपली दीपावली सुरू होणार आहे, म्हणजे पाहुण्यानंच खरी दीपावली असते. तर इकडे मी ऑनलाईन काही सामान मागवलेलं होतं, त्यामध्ये मी चप्पल पण मागवलेली होती, तर तेच खोलून मी बघत आहे. तर 2 जोडी चप्पल आलेले आहे, छान आहे, मला खूप आवडली. म्हणजे जसं मी बघितलेलं होतं ना, मला वाटत होतं की चप्पल किंवा कपडे वगैरे व्यवस्थित येत नाहीत ऑनलाईन, म्हणजे साईज वगैरे समजत नाही, पण एकदम व्यवस्थित आलेले आहेत. कलर पण खूप सुंदर आहे जसं मी बघितलेलं होतं. आणि 2 जोडी आहेत, म्हणजे कमी रेटला 2 जोडी चप्पल आलेली आहे. आणखीन मी खूप साऱ्या वस्तू मागवल्या, म्हणजे हे दीपावली ऑफर सुरू होतं, त्यामुळे थोड्याशा कमी रेटमध्ये सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत.
तर इकडं मी चप्पल अगोदर घालून बघत आहे. तर साईज सेमच आहे दोन्ही चप्पलचं, कलर मात्र वेगवेगळे आहे, डिझाईन पण एकसारखीच आहे, साईज पण सेमच आहे. तर बघू शकता खूप छान आणि सुंदर ही चप्पल आलेली आहे. अगोदर घेण्याअगोदर वाटत होतं की साईजमध्ये कमी जास्त येईल किंवा चांगली क्वालिटीची येणार नाही, पण खरंच क्वालिटी पण छान आहे आणि साईज पण जसा मी सांगितला तसाच मापामध्ये आलेला आहे. तर चप्पल वगैरे काढून मी बघितलं घालून. आता करूया पुढची कामं. तर अगोदर मी थोडंसं निवांत बसले होते, खाणं पिणं केलं, फ्रेश झाले आणि आता मी इकडे लक्ष्मीपूजन उतरवत आहे, म्हणजे उत्तरपूजा करत आहे. कारण तसं तरी सकाळी सकाळी लवकरच उत्तरपूजा केली जाते, पण कामाचा गोंधळ इतका की ते कामं करून थकवा पण खूप आलेला होता, खूप धावपळ झाली, रात्री झोपायला लेट खूप झालेला होता मला, त्यामुळेच मला व्हिडिओ वेळेत येत नाहीत, व्हिडिओ मागं पुढं होत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तिकडे उत्तरपूजा मी करत आहे. तर जे झेंडूचे फुलं वगैरे म्हणजे जे रेडीमेड आणलेले होते ते पण मी बांधलेले आहेत आणि ओरिजिनल पण मी इकडे देवाला वाहिलेले आहेत. तर ते फुलं मी एका कवरमध्ये भरलेले आहेत आणि जे रेडीमेड आणलेले आहेत ते एका पिशवीत भरून ठेवते, म्हणजे पुन्हा पण आपल्याला ते कामाला येतील. आणि नारळ वगैरे सगळं मी काढून किचनमध्ये नेऊन ठेवत आहे, म्हणजे नंतर सगळ्या वस्तू मी व्यवस्थित ठेवेन. लक्ष्मीपूजनाचं जे असतं ना, धनलक्ष्मीपूजन, म्हणजे पैसे आहेत, धने आहेत, ते परत सगळं बांधून ठेवायचं असतं आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये परत ते घ्यायचं असतं पैसे वगैरे. तर सगळं मी याच ब्लाऊज पीसमध्ये बांधून ठेवणार आहे. जे नारळ आहेत ते पण मी असंच ठेवलेलं आहे. जे फळं वगैरे होते सगळी मी एका ताटलीमध्ये भरून आतमध्ये नेऊन ठेवत आहे, म्हणजे भरपूर एरझाऱ्या झाल्या माझ्या मध्ये बाहेर. म्हणजे जेही देवाचं सामान होतं ते सगळं मला एका साईडला ठेवायचं होतं आणि जे आरत्या समय हे सगळं होतं ते सगळं क्लीन करणं मी ठेवलेलं आहे. जी फुलमाळा आहे ते सगळे मी पिशवीत भरून ठेवेन आणि जे पूजेला बांधलेली उसा आहेत हे सगळे गाईला टाकण्यासाठी मी तर साईडला ठेवणार आहे. आणि वानेराचा खूप त्रास आहे, तर हे वानेर आले तरी एकी ठेवणार नाही आणि घर सगळं कचरा करून जातील, तर म्हटलं तोपर्यंत इथंच ठेवूया, नंतर मी इथं बाहेर बाल्कनीमध्ये ठेवणार आहे, म्हणजे सकाळी गायल्यानंतर टाकता येईल. म्हणजे पूजेची सगळी सामग्री आहे आणि जिथं पूजा झालेली आहे तिथे मी व्यवस्थित झाडू मारून ही जागा पुसून घेणार आहे स्वच्छ, म्हणजे पायधूळ वगैरे पडू नये. तर सगळे पूजेचं सामान एका कवरमध्ये मी भरलेलं आहे, म्हणजे कुठेही पायधूळ टाकायचं नाही आहे. तर सगळं मी ते साईडला ठेवून देते. ऊन छान आहे, म्हणजे दुपारी अचानकच पाऊस आलं, सगळे कपडे काढले, परत मी कपडे नेऊन घातले. तर यामध्येच ना लेट खूप होतो मला, सतत एरझाऱ्या होत असतात वातावरणामुळेही. तर हे ऊस वगैरे मी तोपर्यंत इथंच ठेवलेलं आहे, म्हणजे आता मी बाहेर टाकणार नाही, जेव्हा गाय येईल तेव्हा टाकणार आहे. कारण एकतर वानेरं डुकरं खूप त्रास आहे त्यांचा मला, त्यामुळे गेटच्या बाहेर काही टाकायला मला भीती वाटते. सगळं इथंच ठेवलेलं आहे मी, पूजेचं जे सामान आहे. आणि हे जे प्लास्टिकची फुलं आहेत ते सगळे मी पिशवीमध्ये भरले आहेत, म्हणजे जेव्हाही आपल्याला सणावारा डेकोरेशन करायला छान आहे, तोरण बांधण्यासाठी खूप छान आहेत. यामध्ये वेगवेगळेही येतात, पण हे मला खूप आवडतं. तर आजच दिनेशने नवीन पॉकेट आणलेलं आहे, त्यामध्ये 5 ह्या फुलमाळा निघालेल्या आहेत. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये ना इतका पसारा भरलेला ना कपड्याचा, तर सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पूर्ण घरात झाडू मारायचे. सकाळी ना वेदिकानं पूर्ण घरात झाडू मारलेली होती, पण जे आहे ना चेअर वगैरे सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं होतं, काही काढलेलं नाही, त्यामुळे खूप कचरा वाटत होता. आणि टेबलवरही इथं सगळं असंच पडलेलं होतं, सगळं मी व्यवस्थित ठेवलं. जे पाटे आणलेले आहेत आता पूजा उतरवल्यानंतर ते पाटे व्यवस्थित इथं टेबलामध्ये ठेवून देते मी. आणि सगळा पसारा थोडाफार आवडते आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते मी. आता पूजेचा जागाही स्वच्छ झाडून पुसून घ्यायचा आहे, म्हणजे पायधूळ पडू नये तिथं. अगोदर मी इकडच्या रूममध्ये आलेले आहे. फटाके खूप वाजवत आहेत सगळेजण, म्हणजे आजी, वेदिका, दिनेश तिघेही सारख्याला वारके घर भरून ते फटाके असं वाजवून टाकलेले आहे सगळीकडे, वेगवेगळ्या प्रकारचे घरभर झालेलं आहे ते कागद वगैरे. आणि ते कशा फटाके आहे की त्यामध्ये रेती पण होती, त्यामुळे ते सगळीकडे झालेलं आहे, म्हणजे फेकल्यानंतर आवाज येतो आणि नंतर रेती होती सगळीकडे, तशा फटाक्या वेदिका वाजवत होती म्हणून ते घरभर झालेलं आहे. तर अगोदर मी सगळं पूर्ण घरात झाडू मारून घेते. एक वेळा खूप सारा कचरा निघाला, सकाळी एक वेळा झाडू मारली तरी पण बघू शकता तुम्ही किती कचरा इथे निघालेला आहे. कचरा बघून असं वाटत आहे की सकाळपासून झाडूच नाही मारली, पण सकाळी उठल्यानंतर अगोदर पूर्ण घरचं झाडणं पुसणं होतं. तर इकडं झालेलं आहे, इकडचं रूम झाडून आता हॉल आणि तिकडची रूम मी आता सुरू केलेलंच आहे. तर म्हटलं पूर्ण घरात झाडू मारून घ्यायचं आणि मगच फरशी पुसायला घ्यायची आहे. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा. तर बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.